मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय बेदखल करणं आणि खास करून बेकायदेशीररित्या बेदखल करणं म्हणजे इव्हिक्शन अँड इल्लीगल इव्हिक्शन या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. पहिली गोष्ट म्हणजे बेदखल करणं म्हणजे भाडेपट्ट्याच्या मालमत्तेतील भाडेकरूला जबरदस्तीने किंवा विशेषतः कायदेशीर प्रक्रियाद्वारे बेदखल करणं. मग इथे काय येतं, कायदा येतो. भाडेपट्टा देण्यास मागे पुढे करणारा किंवा इतर त्यांनी जे काही गोष्टी आहेत ज्याच्या भाडे पावतीमध्ये दिलेले जे नियम नियमावली आहे त्याला टांग देणारा जो व्यक्ती आहे त्याला बेदखल होण्याचा धोका 100% असतो. आता बेकायदेशीररित्या बेदखल करणं म्हणजे भाडेकरूच्या हक्कांचं उल्लंघन करणं होतं आणि त्यामुळे घर मालकास कायदेशीर परिणामाला भोगावं लागू शकतं. म्हणजे समजा धरून चला, त्याला फलाना भाडेकरू आहे, त्या भाडेकरूने पोट भाडेकरू ठेवलाय असं लक्षात आलं. तो गेला त्याच्या घरात, त्या पोट भाडेकरूचं सामान फेकलं आणि त्या भाडेकरू पण सामान गेलं. चल तुला आता बाहेर काढलं, तू नाही, माझा भाडेकरू नाही. तो संरक्षित भाडेकरू असेल तर त्याला या प्रकारे तो बेदखल करू शकत नाही. हे बेकायदेशीररित्या बेदखल करणं. त्या भारतात बेकायदेशीर बेदखल करण्याच्या काही कृती आहेत. भाडेकरूला त्याच्या संमतीशिवाय किंवा बेदखल करण्याकरता वैध न्यायालयाचा आदेश न घेता भाडेकरूला शारीरिकरित्या काढून टाकणं म्हणजे बेकायदेशीररित्या बेदखल करणं. मग जर परवानगीशिवाय घरमालकाने कुलूप तोडलं, सर्व सामान बाहेर फेकलं आणि तो घरमालक असतानाही या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी त्याला कायदेशीर अडचणीला सामोरं जावं लागतं. हे डोक्यात राहू द्या. महत्वाची गोष्ट काय ते, भाडेकरू हा संरक्षित भाडेकरू जेव्हा असतो त्या भाडेकरूला बेदखल करणं ही एक दिवाणी बाब आहे आणि म्हणूनच भारतात पोलीस थेट भाडेकरूला बेदखल करू शकत नाहीत. घर मालकाने न्यायालयात जाऊन बेदखल करण्याचा आदेश मिळवला पाहिजे, सूट दाखल केली पाहिजे. ती स्मॉल कॉज कोर्टात असेल, सिटी सिव्हिल कोर्टात असेल, सूट दाखल केली पाहिजे. आणि तथापि न्यायालयाकडून बेदखल करण्याचा आदेश आल्यावर भाडेकरूला बेदखल करण्यासाठी पोलीस घर मालकाला मदत करू शकतात. कधी? न्यायालयाचा आदेश त्याच्या समोर पाहिजे. जर भाडेकरूने भाडेपट्टा व्यवस्थेचं उल्लंघन केलं असेल, ज्यात भाडेकरूने भाडंच न भरणं, 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ भाड्याची खोली रिकामी ठेवणं, परिसरात गोंधळ घालणं, हे दारू पिऊन गोंधळच घालतोय, बेकायदेशीररित्या कृत्य करतोय, भाडेपट्ट्याचा भंग करतोय, सब टेनंट ठेवतोय, उपभाडेपट्ट्यावरती देते किंवा अशा काही गोष्टी आहेत, मेझनीन फ्लोर बांधलं, काहीच विचारलं नाही, तर अशा वेळेला त्याच्या विरुद्ध खटला करण्याकरता घर मालकाला न्यायालयात जाण्याकरता एक संधी असते आणि ती तो संधी नक्की घेत असतो. मला असं वाटतं आजचा विषय बेदखल करणं आणि बेकायदेशीर बेदखल करणं या दोघांमधलं नक्की अर्थ काय म्हणजे इव्हिक्शन अँड इल्लीगल इव्हिक्शन या संदर्भात आजचा व्हिडिओ होता. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.